मित्रांनो नमस्कार. पुण्यातील असं ठिकाण ज्या ठिकाणी मिळते फक्त 1 रुपयाला राखी. खरं वाटत नाही ना तुम्हाला? आता या ठिकाणी 1 रुपयापासून 700 रुपयापर्यंत ज्या राख्या आहेत त्या सर्व मी तुम्हाला आज डिटेल मध्ये दाखवणार आहे. माऊली नमस्कार. नमस्कार. नमस्कार माऊली, काय दुकानाचं नाव आपल्या? हा संतोष रक्षाबंधन. संतोष रक्षाबंधन. तुम्हाला पहिला प्रश्न, आपल्याकडे सर्वात स्वस्त राखी किती रुपयाला मिळते? स्वस्त सगळ्यात तुम्हाला 8 आण्यापासून राख्या आहेत आमच्याकडे. म्हणजे 50 पैशापासून? 50 पैशापासून राखी असते. ज्या गोंडा राखीपासून सुरुवात होती आणि ती तुम्हाला 600 रुपयापर्यंत आमच्याकडे व्हरायटी होलसेल रेटला मिळते. तुम्ही म्हणाला 50 पैशाला राखी मिळते. कोणती राखी 50 पैशाला येऊ? एक गोंड्याची राख्या असतात. हे साधारण जी याच्यात फार नमुने आहेत. हे तुम्हाला रेशमचे गोंडे आहेत, तिथनं सुरुवात होते आणि साधारण रेग्युलर राख्या ह्या 2 रुपये 5 रुपये अशा सुरुवात राहते. आणि चंदनच्या राख्या आहेत, स्टोनच्या आहेत, सिल्वर पॉलिशच्या आहेत, गोल्ड पॉलिशच्या आहेत, असंख्य नमुने आहेत. जरी पत्ता आहे, ट्रॅडिशनल राख्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या टेस्ट इथं मिळतात. पुणे शहरातल्या सगळ्या पेठेतले टेस्ट वेगवेगळ्या आहेत. पेठे वाईज टेस्ट आहेत. बहीण भावांच्या नात्यातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि या रक्षाबंधनला राख्या करण्यासाठी माझ्या समोर एक ताई आहेत, त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ताई नमस्कार. नमस्ते. तुम्ही या ठिकाणी किरकोळ राख्या खरेदी करायला आलाय का होलसेल? किरकोळ. किरकोळ. केल्या का खरेदी राख्या तुम्ही? हा, केला. चॉईस करताय अजून तुम्ही? हा. केल्या खरेदी? थोड्या केल्यात, अजून चॉईस करते. मला सांगा, एवढं मोठं दुकान आहे, तुम्हाला राख्या किती घ्यायच्यात? आम्हाला विषय घ्यायचे. 20 एक राख्या. इथं हजारो प्रकारच्या राख्या आहेत. कसं वाटतंय हो? खूप छान वाटतंय. पण चॉईस करताना पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. रेट पण रिजनेबल आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाटेल. आणि फर्स्ट टाइम एवढ्या राख्या अशा बघायला भेटल्यात. फर्स्ट टाइम पाहायला मिळाले. मग आता तुम्ही जी राखी खरेदी केलेली आहे ती राखी किती रुपयापर्यंत खरेदी केलेली हो? 50 पासून. 50 रुपयापर्यंत. धन्यवाद ताई. समोर एक ताई आहेत आपल्या समोर आणि त्या दुकानासाठी होलसेल माल या ठिकाणी खरेदी करत आहेत. ताई नमस्कार. तुम्ही आता थोडासा माल या ठिकाणी घेतलेला आहे, बरोबर, राखी पौर्णिमेचा. या ठिकाणचे दर कसे आहेत? एकदम स्वस्त आणि क्वालिटी पण छान आहे. आम्ही भरपूर प्रमाणात माल घेतलेला देखील आहे आणि अजूनही घेत आहोत. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हजारो प्रकारच्या राख्या आहेत आणि या खरेदी करताना जमलिंग होते का थोडस? नाही होते. नाही होत. मग एवढ्या मोठ्या राख्या घेतल्यानंतर बजेट वाढतं का हो? या ठिकाणी या राखीच्या स्टॉलवर आल्यावर अनेक कामगार पण या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. दादा नमस्कार. बोला. या ठिकाणी तुम्ही किती दिवसापासून कामाला आहे? 3 महिन्यापासून कामाला आहे. 3 महिन्यापासून कामाला आहे. आता 3 महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय, तर ग्राहकांची प्रतिक्रिया म्हणजे राख्यांच्या बाबतीत काय येतं? राखेच्या बाबतीत उत्सुकता असते. म्हणजे कसं की ग्राहक जास्ती येतात, त्याच्यानंतर ग्राहकाशी बोलणं वगैरे आम्हाला म्हणजे मालकानं शिकवलेलं आहे. आणि एकतर कसं ग्राहक जे आहेत ना ते आमचे देव म्हणजे देव असल्याने आहेत. अशा पद्धतीत प्रतिक्रिया देतो आम्ही. समोर अजून एक कामगार आपले भेटले, ते त्यांचं काहीतरी काम करतायत. दादा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही या ठिकाणी राख्या लावण्याचं काम करताय. या समोर ज्या राख्या दिसत आहेत यांचे दर काय आहे? सुरुवात कुठून आहे? 2 रुपयापासून आपले 20 रुपयापर्यंत आहे. म्हणजे इथून 2 रुपयापासून राख्या मिळत आहेत. हा, इथून पूर्ण म्हणजे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला कमीत कमी 2 रुपयाला राखी मिळणार आहे आणि जास्तीत जास्त 20 रुपयापर्यंत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचे राख्यांचे दर वेगवेगळे आहेत. तुमचं स्वतःचं दुकान कुठं आहे? आमचं स्वतःच दुकान फुरसुंगीमध्ये आहे. रियांशी लेडीज शॉपिंग आणि राखी सेंटर. आम्ही होलसेल ठिकाणी या ठिकाणी होलसेल किरकोळ विकतो.
या वर्षी आता तुम्ही आज राख्या खरेदी करताय, हा. मग मला सांगा राख्यांचे जे दर आहेत, प्रत्येक वर्षीचे दर आणि या वर्षीचे दर यात काय फरक आढळतोय का तुम्हाला? नाही, फरक तर सेमच आहे, काय असं हे नाहीये फरक. पण आता सध्या या वर्षी जर पाहिलं हा. तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, मजुरी वाढलेली आहे, त्या मानाने थोडाफार फरक जाणवतोय का? थोडाफार पहिल्यापेक्षा जाणवतोय. तशी व्हरायटीज, क्वांटिटी अनेक प्रकारचे पाहायला भेटते. मग पुण्यामध्ये सर्वात स्वस्त राख्या या ठिकाणी मिळतात असं आम्ही ऐकलंय, हे खरं आहे का? खरे बहिवळ 2000 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये एवढं मोठं राख्यांचं दुकान पुण्यात पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी अनेक कामगार बसलेले आहेत, त्यांचं काम चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आता आपलं काय काम चाललंय? राख्या बनवायचं आहे दादा. आपण राखी इथं बनवतोय स्वतः? हा, स्वतः बनवतो. हे काम आपलं सकाळी किती वाजता चालू होतं राख्या बनवायचं? 10 वाजता असं. सकाळी 10 वाजता. हा. आणि बंद किती वाजता होतं? 9 वाजता. जवळजवळ 12 तास रोज काम चालू आहे. शिफ्ट असं असते, कवा दुसरे पोरं येतात, कसं आपल्या घरच्या सारखं करायचं इथं. हा. या ठिकाणी आपला पगार किती हो? पगार भरपूर आहे. भरपूर आहे ना? हा. म्हणजे आपलं कुटुंब सहज चालू शकतं. हो, चाल. एवढा या ठिकाणी आपला हा. पगार मिळतो. इथे अजून वेगवेगळे कामगार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. हे राख्या बनवण्याचं काम आपण किती वर्षापासून करतो? 7 वर्ष. 7 वर्ष. आणि हे काम तुमचं सिजनेबल असतं का वर्षभर चालू असतं? वर्षभर चालू असतो, 12 महिने. 12 महिने तुम्ही हे काम करता. म्हणजे 12 महिने काम करायचं हा. आणि हे 1 महिनाभर हे राखी विक्रीचं काम करायचं. दादा खरंच तुमच्या कलेला सलाम आहे, कारण खूपच सुंदर आणि आकर्षक राख्या आपण या ठिकाणी आपण करत असता. धन्यवाद. राख्या पॅक करायचं काम सुद्धा चालू आहे. हा. दादा नमस्कार. नमस्कार. या राख्या तुम्ही आता पॅकिंग करताय का? हा. आणि पॅकिंग करून ह्या बॉक्स मध्ये भरायचे का? हा, ह्या बॉक्स मध्ये किती वेळ काम करता दररोज तुम्ही? आमचे जातात 24 तास लागते सर. किती? 24 तास. 24 तास तुम्ही इथं बांधिलाची. दादा नमस्कार. नमस्कार. या वर्षी रक्षाबंधनला राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हो? आपल्याला खूप 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 प्रसिद्ध आहे. चांगला प्रतिसाद आहे. चांगला आहे, व्यवस्थित आहे. अजून रक्षाबंधनला जवळजवळ 15 दिवस बाकी आहेत, तरीही या दुकानात खूप मोठ्या प्रमाणात आज गर्दी आपल्याला दिसते. आता हे गर्दी दिसण्यामागचं खरं कारण काय हो? खरं जे आहे ना, या शेटचं हे आहे पोपटलाल बोहरा यांचे हे 1959 पासूनचे रक्षाबंधनचं दुकान आहे. 1959 पासून. 1959. त्यामुळं पुण्यातील सर्वात जुनं दुकानच म्हणावं लागेल. जुनं दुकान. त्यामुळं ग्राहकांचा प्रतिसाद प्रत्येक वर्षी आपल्याला भरपूर भेटतो. भरपूर चांगला आहे. धन्यवाद. या दुकानात आल्यावर लहान मुलांसाठी राख्यांचे किती प्रकार आहेत बघा. आपण सुरुवात करू या ठिकाणी. समोर आपलं हे गाड्या काय पेन आहे ना, पेनाची राखी. त्यामध्ये टाइम पण दिसतो, आणखी लाईट पण लागते. हे बघा, बघा याच्यामध्ये वेळ पण दिसते आणि लाईट पण लागते. दुसऱ्या प्रकारची तर राखी आहे. हा काय पंखा आहे का? राखी आहे. मिकी माऊस. त्यासोबत पंखा पण येतो. चालू करा बरं चालू. ते माझ्याकडे दाखव, माझ्याकडे. चालू पंखा आहे. वाव. अजून दुसऱ्या प्रकारची राखी हा दादा दाखवतोय आपल्याला. कसली राखी? पण कार्टूनची राखी आहे. इथे लाईट लागते, ते संग लेडीजचे ब्रासलेट पण भेटेल. लेडीज ब्रेसलेट. किचन पण. ही बघा नवीन प्रकारची अजून एक राखी. दादा काय म्हणते त्या राखीला? हलकी राखी म्हणजे त्याच्या संग छोटीशी गाडी आहे पण खेळायला. त्या संग राखी आहे, स्पिनर राखी. स्पिनर राखी. पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असं संतोष रक्षाबंधन या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो ग्राहकांची आज सुट्टीचा वार नाहीये, तरी भरपूर आपल्या गर्दी सकाळी सकाळी पाहायला मिळते. मित्रांनो, आपणाला जर राख्या खरेदी करायच्या असतील स्वस्त आणि मस्त, या ठिकाणी आपण एकदा नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील तमाम ग्राहकांना तुमच्याकडे राख्या खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर पत्ता सांगा. आपलं पुण्यामध्ये रविवार पेठेत मनीष मार्केटच्या शेजारी अग्रसन भवन
इथं आहे. साधारण एक 5,000 स्क्वेअर फीटचं शोरूम आहे आणि वर्षभर राख्याचं काम चालतं. मार्च एप्रिल पासून तुम्ही राख्या आमच्याकडे घेऊ शकता.